समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. सुनेत्रा पवारांचा कंठ दाटला. राष्ट्रीय अध्यक्ष होताच पहिलं भाषण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदनादायी आहे. हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते अजितदादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलेलो नाहीत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी झालेली असून ती भरून निघण्यासारखी नाही, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पहिलंच भाषण केलं. यावेळी त्यांचा कंठ दाटला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे जाणार असल्याचं स्पष्ट केलं. अजितदादांना आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत असल्याचं मी पाहिलं आहे. त्यांचं स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही. आपण सर्वजण ते पूर्ण करणार आहोत. समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष आहे म्हणूनच काम करत आहे. पुन्हा एकदा आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे. आता शहरात देखील पक्षाचा विस्तार करायचा आहे, असं म्हणत कार्यकर्त्यांना पक्ष बळकटीला प्रोत्साहन देणारं भाषण सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पद की जिम्मेदारी सौंप कर आप सभी नेताओं ने और कार्यकर्ताओं ने मुझ पर जो विश्वास व्यक्त किया है, इसके लिए मैं आप सबकी तहे दिल से आपका आभार व्यक्त करती हूँ. मेरे लिए बहुत वेदनादायी है, लेकिन यह मेरे लिए केवल एक पद नहीं बल्कि लाखों कार्यकर्ताओं की आशाओं का, विचारों का और संघर्षों की जिम्मेदारी है और आप सबकी जनता की सेवा करने का बड़ा अवसर है. आपका विश्वास ही मेरी सबसे बड़ी ताकत है. मैं विश्वास दिलाती हूँ कि पार्टी की विचारधारा, जनसेवा की परंपरा और संगठन की ताकत को और अधिक मजबूत करने के लिए पूरी निष्ठा और समर्पण के साथ मैं काम करूँगी. आपल्या सर्वांचे आवडते नेते, मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते आदरणीय दादांच्या जाण्याने झालेल्या अपार दुःखातून आपण सर्वजण अजूनही सावरलेलो नाही आहोत. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणि पक्षामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी भरून येणं शक्यच नाही याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मला माहिती एकच नाव आहे, अजितदादा. आणि ते आपल्याला सर्वांना माहिती की आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, युवक आणि महिलांसाठी, आपल्या पक्षासाठी झटत राहिलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. त्यांच्या अचानक जाण्यानं सगळी स्वप्न अर्ध्यावरून त्यांना सोडून जावं लागली. परंतु उनके सपने अधूरे नहीं रहेंगे. हम सब मिलकर और भी ऊंचाई तक हम सब लेके जाएंगे. आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत हे अजूनही मन मानायला तयार नाही. हा आघात प्रचंड आहे. मात्र वास्तव मान्य करायला पाहिजे. यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे.
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.